काय दादा कुठं चाललाय एवढं दुपारचं? कुठं नाही 4G पाहिला. हा पोरगी पाहायला? बरे बाबा तुमचं नशीबवान आहे तुम्ही. आमचं बघा एक पोरगी दड घावा ना. जिच्यावर प्रेम केलं तिथं सोडून गेली आणि जिला बघाय गेलो त्यातलं एकीने बी पसंत नाही केलं. पोलीस स्टेशन बाहेर ॲम्ब्युलन्स. गोपाळ सुधाकर सुधाकर अरे गोपाळला काय झालंय? सुधाकर अरे सांग की काय झालं गोपाळला? सुधाकर ए गोपाळ गोपाळ अरे ते मुलीकडचे वाट पाहता चल ना लवकर. ए उतर उतर खाली. बॉस दिस इज द राईट प्लेस. इथं शूट करूया आपण. इथं हो फक्त एक दगड आहे का नाही तो बाजूला काढला पाहिजे. आपण इथं कुठं दगड आहे? ही काही जिपण दगड हे असा एक झनाडा देईल का नाही. शांत हा? काय शांत हो दगड म्हणतोय मला. अरे दगड तुझा बॉस आहे. एवढं लगा आपल्या गोपाळला त्या जामकरनं अटक केलं आणि तुझ्यासाठी काहीच नाही झालं. ती कॅमेरा ती माईक ठेवीत आणि ते पेटून. मला काय बोलायचंय बॉल. कॅमेरा माईकला काय बोलला ना. ठरलंय ना आपलं. ठरलंय ना आपण उद्या जायचंय मोर्चा काढून पोलीस स्टेशनला. अरे पण एखादा तवर बातमी देईल का नाही हा की बाबा ही सगळं जाम करणंच केलंय. जाम करताच ह्याच्या मागे हात आहे. जुना राग काढायला लागलाय. अरे लाली वहिनी गायब होण्यामागे सुद्धा जाम करताच हात आहे. द्यायची कुठली बातमी द्यायची ढकलून त्याला काय तवा. म्हणजे चिचू दे मला त्या जमकरने. अरे जितेची रिक्षा एवढी मिंगरी तो बघ तो जितू शेठ. अरे जुगार जुगार मंग्या मंग्या अरे आपला गोपाळ. अरे काय गोपाळ बोल की पुढं. काय बोल की नीट सांग की. अरे अरे आपला गोपाळ गेला. काय काय अरे जेलमध्ये गेला माहितीये की मला. काय जेलमधनं पळून गेला काय. नाही नाही तसं नाही. अरे आपल्याला सोडून गेला आपला गोपाळ. ए अरे तुझं काय डोकं बिकं फिरलं का. काय बी काय बोलतोय सारं. ही काय नक्की डाउनलोडिंग ती सांग तरी. अरे मी आता पोलीस स्टेशनच्या बाहेरून चाललेलो का नाही भाडं घेऊन तर तेव्हा तिथं ॲम्ब्युलन्स उभी होती आणि मी बघितलं की कोणाला तरी स्ट्रेचर वरून घेऊन चालले होते. मी नीट बघितलं तर ते आपला गोपाळ होता. आणि मग मी सुधाकरला विचारलं. मी म्हणलं सुधाकर अरे काय झालं गोपाळला सांग की ती काहीच बोललं नाही तसंच निघून गेलं. आणि गोपाळचे हात असे होते स्ट्रेचर वरती आणि एक हात त्याचा असं खाली पडला. तुम्हाला जर माहिती झालं पिक्चर मध्ये असा हात खाली पडल्यावर काय अर्थ असते त्याचा ते. अरे काय नसतंय ते बाबा. तू उगाच काहीतरी येड्यावानी बडबड करू नका भावलाटा. काय असेल ते आपण पोलीस स्टेशनला जाऊन बघू शहानिशा करू. ए अरे जित्या तू काय दिवसा ढुसली का काय. नीट सांग काय झालंय ते. अरे नाही आई शपथ नाही. मी आता शुद्धीतच आहे. मी डोळ्यांनी बघितलं ते सांगतोय. आता तुम्हाला आताच बघून आलोय मी. असू दे तू पोलीस स्टेशन. ए चल रे जाऊ. चल लवकर लवकर चल. असं कसं काय होईल गोपाळला अचानक. चल जाऊ दे लवकर. साहेब फोन उचलना झालेत. कदाचित मीटिंग मध्ये असतील.
गाडी थांबवा. कुठे गेला? कुठे गेला? हॅलो राऊत, ऐक, तो भामटा ॲम्ब्युलन्समधून पळून गेला. हो, अरे नाटकी करत होता तो. बरं ऐक, तुझं काही साहेबांशी फोन झाला? बरं एक काम कर, अजून पोलिसांचं कुमक पाठव, मी लोकेशन पाठवतो तुला लवकर. हां हॅलो, हां मी एक लोकेशन पाठवतोय, तिथं ताबडतोब फोर्स पाठवून द्या. गोपाळ पळून गेलाय. सुधाकरचा फोन आला होता. गोपाळ 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 ए गोपाळ, गोपाळ कुठे? साहेब, आमचा गोपाळ कुठे सांगा. तुम्ही त्याला ऍम्ब्युलन्स मध्ये टाकून कुठे घेऊन गेला मगाशी, सांगा आम्हाला. आमच्या देव माणसा संग तुम्ही काय केलंय सांगा पण दिशी. ए तुम्हाला काय सांगू, चला निघायत ना. हो साहेब, तुम्ही आम्हाला असं बाहेर हाकलू शकत नाही. हा? आमचं गोपाळ कुठे हे आम्हाला कळायला पाहिजे. हा, आणि जर तुम्ही नाही सांगितलं ना तर मी पण पत्रकार आहे, अशी ताकद लावीन ना साहेब, सगळ्या महाराष्ट्रातल्या चॅनलचे पत्रकार इथं जमा करेल. मग तुम्हाला त्यांना उत्तर द्यावं लागेल, आणि तुम्हालाच नाही, तुमच्या सगळ्या वरिष्ठांना त्यांना उत्तर द्यावं लागेल. साहेब, एक तर बदली होईल, नाहीतर सरळ सस्पेंड. लय जड जाईल तुम्हाला हे. ए तू धमक्या देतोयस, जा म्हणलं नाहीत ना. साहेब, मी तुम्हाला धमकी देत नाहीये, पण आमच्या गोपाळचं काय झालंय हे आम्हाला आत्ताच्या आत्ता कळालंच पाहिजे. त्याचं जर काय बरं वाईट झालं असेल आणि म्हणून तुम्ही त्याला लपवलं असेल तर हे प्रकरण लय जड जाईल तुम्हाला. तू पत्रकार आहे म्हणून गप्प बसलोय, तू तर जास्तच करतोय. साहेब, तुम्ही जास्त करायला लागलाय. गोपाळ जर काय झालं ना तर तुमच्या सगळ्यांना लय महागात पडेल. आमच्या गावचा देव माणूस आहे तो. चला चला निघा, चला. साहेब ऐका, साहेब साहेब एक लावू नका, जातोय हात आम्ही. नाही लाव. ए चला रे, काम बघा. बरं ऐका, हे सगळं आपणच्या कानावर टाकणं गरजेचं आहे. मग असं कर, आम्ही दोघं काही येत नाही, तू जित्याला घेऊन जा ना, आपण पुढे घालून इथं घेऊन ये पटकन. होय, चल मग चल वाढव जाऊ. बरोबर चालतंय. जिथं चल पण दिशी, चल जा पुढे. लवकर. असं कसं हे करतात, माहिती देत नाही, बघतो ना आम्ही पण. अजून कसं आलं नाहीत भाऊजी? सगळं ठीक असेल ना तिकडं? एवढं धावत काय येतात? नेमकं काय झालं असेल? भाऊजी काय झालंय? एवढं धावत का आलात? सगळं ठीक आहे ना? हे बरे आहेत ना? अहो बोला की काहीतरी. ललित आहे, गोपाळला काय झालंय माहित नाही, पण मला वाटतंय तुमची भीती खरी ठरली. म्हणजे मी गेलो तेव्हा पोलीस त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून कुठेतरी घेऊन निघाले होते.